कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. आंतरराष्ट्रीय न्यायालय या प्रकरणी उद्या आपला निकाल देणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 न्यायालय याबद्दल निकाल देईल. भारताकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी त्यांची बाजू मांडली. भारताने याबद्दल 8 मे रोजी याचिका दाखल करत कुलभूषण जाधव यांना न्याय देण्याची मागणी केली होती. कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्याकरता भारतानं 16 वेळेला विनंती केली होती, पण परराष्ट्र नियमांचं उल्लंघन करत पाकिस्ताननं मागणी फेटाळली. आता उद्या नेमका काय निर्णय येतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. माझ्या मते पहिले 2 मुद्द्यावरती भारताने फार चांगलं प्रतिपादन न्यायालयात केलंय. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हा अधिकार राहील. आणि दुसरा मुद्दा जो आहे की काउन्सिलर ऍक्सेस, कारण पाकिस्तानची सगळी भिस्त कुलभूषण जाधव यांच्या तथाकथित कबुली जबाबावरती आहे. हा कबुली जबाब त्यांना मारहाण करून घेतलेला आहे, खोटा आहे असं आपलं म्हणणं आहे. आणि त्यामुळे कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ऍक्सेस मिळाला, त्यांना भेटू देण्याची परवानगी मिळाली तर पाकिस्तानचं बिंग हे उघड होईल आणि खरी परिस्थिती काय आहे हे सगळ्या जनतेसमोर येऊ शकतं. म्हणून हा काउन्सिलर ऍक्सेस निश्चितपणे आंतरराष्ट्रीय न्यायालय आपल्या बाजूने देण्याची शक्यता आहे.